झाल्यानंतर देशभरामध्ये पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट आहे। अशातच आता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर दहशतवादी हाफिज सईद आहे। बिश्नोई गँगनं पाकिस्तानात घुसून हाफिज सईदला मारण्याची धमकी दिली आहे। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत बिश्नोई गँगनं आता ही धमकी दिल्याचं उघड होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएस कॅबिनेट बैठकीनंतर आणखी एक बैठक होते। मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यासोबत स्वतंत्र बैठक होते। आपण पाहतोय की आज मोदींच्या 4 बैठका लाईनअप होत्या। सकाळपासून त्या 4ही बैठका झालेल्या आहेत, मात्र अजूनही 2 बैठका महत्त्वाच्या होणार आहेत।